सर्वांना नमस्कार. आफ्टर केअरच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. केस गळणे, कोंडा, सोरायसिस इत्यादी सामान्य केसांच्या समस्यांसाठी उच्च फ्रिक्वेन्सीची उपकरणे, लाल दिवा आणि स्कॅल्प स्टीमर वापरून कॉस्मेटॉलॉजीचे उपचार खूप फायदेशीर आहेत. तथापि योग्य काळजी घेऊन त्याचा बॅकअप घेणे महत्त्वाचे असते, जेणेकरून परिणामी याचा उपचार जास्त काळ टिकतो. आता या व्हिडिओमध्ये केस आणि टाळूच्या प्रक्रियेनंतरच्या काळजी घेण्याबद्दल समजून घेऊयात. जास्त फ्रिक्वेन्सीवर चालणाऱ्या उपकरणांनी करावयाच्या उपचारामध्ये विजेचा प्रवाह सोडून टाळूची त्वचा उत्तेजित केली जाते. हा विजेचा प्रवाह त्वचेच्या स्नेहग्रंथीमधून होणाऱ्या स्त्रावाचे नियंत्रण करतो आणि त्यामुळे त्वचेमधील तेलाचे संतुलन राहते. हे उपचार जरी फायदेशीर असले तरी लक्षात घेतले पाहिजे की यामुळे त्वचा कोरडी राहून त्वचेची चुरचूर होऊ शकते. कोणतेही प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी तुमच्या ग्राहकांना उपचारानंतर घ्यायच्या काळजीबद्दल माहिती देणे जरुरीचे आहे. तुमच्या केसांच्या प्रकाराला योग्य असणारे सौम्य शॅम्पू व कंडिशनर वापरा. हे टाळूच्या त्वचेचे पोषण करण्यास, चुरचूर कमी करायला आणि केस निरोगी ठेवायला मदत करतील. उपचारानंतर किमान 2 दिवस केसांना स्टायलिश करणारी उत्पादने वापरायचे टाळा. यामुळे टाळूची त्वचा पूर्ववत होण्यास आणि केसांना होणारे नुकसान थांबवण्यास मदत होते. सूर्यप्रकाशात जाणे टाळा, कारण टाळूची त्वचा संवेदनशील झालेली असते. जाणे जरुरीचे असल्यास हॅट किंवा स्कार्फ वापरा, नाहीतर कंडिशनरमध्ये SPF वापरा. यामध्ये प्रकाशाच्या विशिष्ट वेव्हलेंथचा उपयोग करून केसांच्या ग्रंथींना उत्तेजित करून केसांची वाढ होण्यास प्रोत्साहन मिळते. उपचाराचे परिणाम जवळजवळ तात्काळ दिसू शकले असले तरी तुमच्या उपचाराचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी तुम्ही काही काळ विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. इन्फ्रारेड लाईटचा उपचार घेतल्यानंतरची पहिली पायरी म्हणजे 24 तास केस धुणे टाळणे. याचे कारण असे की प्रकाश केसांच्या ग्रंथींमध्ये प्रवेश करतो आणि केस लवकर शॅम्पू केल्यास केस तुटण्याची शक्यता असते. जर तुम्हाला तुमचे केस धुवायचे असतील तर सौम्य सल्फेटमुक्त शॅम्पू वापरा आणि थंड पाण्याने धुवून टाका. दुसरी पायरी म्हणजे कोणतीही केसांना स्टायलिश करणारी उत्पादने वापरण्यापूर्वी 24 तास प्रतीक्षा करणे. हे केस स्थिर होण्यास आणि इन्फ्रारेड लाईटचा उपचार कमी प्रभावी असल्याचे समजण्यासाठी आहे. तुम्ही अल्कोहोल असलेले उत्पादन वापरत असल्यास असे करण्यापूर्वी 24 ऐवजी 48 तास प्रतीक्षा करा. उपचारानंतर स्ट्रॉंग कंडिशनर वापरणे आणि केसांना लिव्ह इन कंडिशनर लावणे, यामुळे केसाच्या बटांमध्ये ओलावा राहून केसांचे संरक्षण होते. याने केस निरोगी आणि मजबूत होतात. शेवटी उपचारानंतर पहिले 48 तास सूर्यप्रकाशात जाणे टाळणे महत्त्वाचे आहे. घराबाहेर असताना टोपी घालण्याची किंवा SPF असलेला लिव्ह इन कंडिशनर वापरणे जरुरी आहे. उपचारानंतर टाळूच्या त्वचेचा अति थंड किंवा अति उष्ण हवामानाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. कॉस्मेटॉलॉजीच्या उपकरणाने वाफ घेऊन केलेल्या उपचारानंतर कोणती काळजी घ्यावी हे पुढे सांगितले आहे. टाळूच्या त्वचेमध्ये ओलावा राहील हे पहा. वाफेच्या उपचारानंतर टाळूची त्वचा कोरडी आणि ठिसूळ होऊ शकते. यावरचा उपाय म्हणजे त्वचेमध्ये ओलावा राखणारा शॅम्पू आणि कंडिशनर वापरणे महत्त्वाचे आहे. हे वापरल्याने उपचार करताना त्वचेमधले कमी झालेले नैसर्गिक तेल पुन्हा आपली जागा घेईल आणि त्वचेमधला ओलावा कायम राहील. कोंडा विरोधी शॅम्पू वापरा. वाफेच्या उपचारामुळे केसांच्या ग्रंथींमध्ये बॅक्टेरियामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. केसांच्या ग्रंथी साफ होण्यासाठी आणि नवीन बॅक्टेरिया तयार होऊ नयेत म्हणून कोंडा विरोधी शॅम्पू वापरणे जरुरीचे आहे. यामुळे टाळूची त्वचा निरोगी आणि स्वच्छ राहण्यास मदत होईल. हीट स्टायलिंग टाळा. उष्णतेमुळे टाळूची त्वचा कोरडी होते आणि त्वचेची चुरचूर होऊ शकते.
टाळूचे रक्षण करण्यासाठी उपचारानंतर किमान 1 आठवडा केसांवर उष्णता निर्माण करणारा उपाय किंवा साधन वापरणे टाळणे. स्ट्रॉंग उत्पादने वापरणे टाळा. वाफेच्या उपचारानंतर टाळूच्या त्वचेला अपाय करणारे स्ट्रॉंग उत्पादन वापरू नये. यामध्ये सल्फेट्स, पॅराबेन्स आणि अल्कोहोल असलेल्या उत्पादनांचा समावेश आहे. हे सर्व त्वचेमधील पाणी शोषून घेतात आणि त्वचेची चुरचूर वाढवतात. या व्हिडिओमध्ये आपण खालील गोष्टींबद्दल शिकलो आहोत. बऱ्याच क्लायंट्सना कदाचित माहीत नसेल की उपचारानंतरची काळजी घेणे हा त्यांच्या उपचारांमधलाच एक महत्त्वाचा भाग आहे आणि योग्य काळजी न घेतल्याने नुकसान होऊ शकते आणि म्हणूनच क्लायंटला चांगल्या प्रकारे माहिती देणे हे सौंदर्य तज्ज्ञाचे कर्तव्यच आहे. प्रत्येक केसांच्या उपचाराची एक विशिष्ट प्रकारची काळजी घ्यायची असते. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या उपचारांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी विशिष्ट मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. पाहिल्याबद्दल आभारी आहोत.